नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या आणि या सगळ्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग बातमीनं करणार आहोत. पुण्यामध्ये उदय सामंतांच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून जोरदार हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये उदय सामंतांच्या गाडीची काचही फुटली आहे. तर पुण्याच्या कात्रजमध्ये ही घटना घडली आहे. एकनाथ शिंदेंच्या ताफ्याच्या मागे उदय सामंत यांचा ताफा होता आणि ज्या तरुणांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका, मात्र ज्या लोकांना हे कटकारस्थान त्यांनी रचले त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी उदय सामंत यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला किंवा एकूण महाराष्ट्राला हे अशा पद्धतीचं राजकारण अभिप्रेत नाही. नेमकं काय घडलेलं होतं, तुम्ही त्या मार्गाने का आलेला होता, बरेच प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये किंवा ते विचारले जात आहेत. नेमकं काय घडलं, तुम्ही तिथं का आलात, महम्मदवाडीचा कार्यक्रम संपल्यानंतर पुढचा घटनाक्रम नेमका काय? एक पहिली गोष्ट प्रॅक्टिकली अशी आहे की एखादी व्यक्ती ज्यावेळी नाराज असते आणि त्याची सभा चालू असते ते वायप्लस कॉन्वाय घेऊन कोण तिथं जाणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट आहे. मी CM साहेबांच्या कॉन्वायच्या मागं होतो. CM साहेबांचा कॉन्वाय हा तानाजी सावंतांच्या इकडे जाणार होता. मी देखील त्यांच्यासोबत जाऊन माझ्या नंतर म्हणजे दगडूशेठ हलवाईच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार होतो. माझी गाडी कुणीही थांबवलेली नाही. माझी गाडी सिग्नलला थांबलेली होती किंवा पोलिसांनी थांबवलेली होती, मला माहीत नाही. सिग्नल होता की पोलिसांनी कॉन्वाय म्हणून. त्याच्यानंतर हा प्रकार घडलेला आहे. माझ्या बाजूला 2 गाड्या येऊन उभ्या राहिल्या. त्याच्यातनं पहिले 4-5 लोक हे माझ्या गाडीसमोर उभे राहिले. त्यांच्या हातामध्ये जे काय होतं मी फोटोग्राफ्स तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि त्यांनी हे सुरू केल्यानंतर जी सभा संपलेली होती त्याच्यातले 50-60 लोक त्या ठिकाणी आली. बोंबाबोंब सुरू झाली आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे. परंतु अशा भ्याड हल्ल्याला उदय सामंत कधी घाबरला नाही, घाबरणार नाही. आजपर्यंत 14-16 तास काम करत होतो, उद्यापासून 18 तास काम करणार. आणि ज्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे त्यांना मनापासून शुभेच्छा. कारण त्यांनी सांगितलं आहे मला अभिमान आहे, काही लोकांनी सांगितलं मला अभिमान आहे, आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. किती महाराष्ट्रातलं राजकारण चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आणि हे जनतेला कळलं ते चांगलं झालं की एखाद्या लोकप्रतिनिधीवर हल्ला होतो. भले लोकशाहीमध्ये मी एखादा पक्ष गट सोडला असेल, म्हणजे एखाद्याचा विचार सोडून मी दुसऱ्याबरोबर गेलो असेल, याचा अर्थ मी राष्ट्रद्रोह केला नाही. मी लोकशाहीतली एक जी परंपरा आहे त्या परंपरेनं दुसऱ्या व्यक्तीबरोबर गेलो, याचा अर्थ त्याचं उत्तर आम्हाला मतदानातनं द्यावं लागतं, त्याचं हल्ल्यातनं नाही. ठीक आहे, हल्ला झाला, त्याच्यामध्ये जे काय होईल आता पोलीस तपास करतील, त्याच्यातनं जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु हे करताना एक मी प्रामाणिकपणे असं सांगितलेलं आहे की या हल्ल्यामध्ये जर कॉलेजचे काही विद्यार्थी असतील किंवा शिकणारे कोण विद्यार्थी असतील तर त्यांना याच्यामध्ये घेऊ नका, त्यांचं करिअर बाद करू नका. परंतु राजकीय कोण असतील षडयंत्र करणारे त्यांच्यावर मात्र कारवाई झाली पाहिजे. काय बोलणं झालं? पोलिसांनी हा प्रसंग कसा घडला याची माहिती पूर्ण माझ्याकडनं घेतलेली आहे. या संदर्भातली सगळी माहिती आम्ही जे तिघं होतो, तिसरी व्यक्ती जी होती माझ्याबरोबर ती आता तक्रार दाखल करतायत. कशा पद्धतीने झालं, काय झालं, फोटोग्राफ्स देखील देत आहेत. मला असं वाटतं की पोलिसांना आता आपण तपास करायला दिला पाहिजे. शांतपणाने ते तपास करतील. पण त्याच्यामध्ये एक मात्र मी त्यांना सांगितलेलं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये जर महाविद्यालयीन विद्यार्थी असतील तर त्यांची करिअर काही बर्बाद करण्याची आवश्यकता नाही. त्यांना समज द्यावं, सोडून द्यावं. पण राजकीय कोण असतील त्यांच्यावर कारवाई करावी. ठीक आहे, धन्यवाद. उदय सामंत आपल्यासोबत होते मिलिंद, आणि त्यांनी स्पष्ट केलं कशा पद्धतीनं एकूण हा हल्ला झालेला होता आणि आता पुढं ते नेमकं काय करणार आहे. ज्यांनी हल्ला केलेला होता त्यांच्याबाबत आता पोलिसांनी तपास करावा अशी मागणी त्यांनी केली.